हॅलो फ्रेंड्स, वेलकम. आज आपण इथे KDMC 2025 मीन्स कल्याण डोंबिवली म्युन्सिपल कॉर्पोरेशनसाठी टॉपिक आहे आपला राईट टू इन्फॉर्मेशन ॲक्ट 2025. ठीक आहे. द राईट टू इन्फॉर्मेशन ॲक्ट 2025 सगळ्याच पोस्टसाठी विचारलेलं आहे. याच्यामध्ये आपण सेक्शन वाईज जे आहे ते MCQ सॉल्व्ह करणार आहे. ठीक आहे. तसंच याच्यामध्ये हा जो आहे सिरीज आपण आजपासून स्टार्ट करतो आहे. तर ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केला ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि प्लेलिस्टला स्वतःजवळ सेव्ह करून घ्या, जेणेकरून या प्लेलिस्टमध्ये जेवढे पण काही व्हिडिओज येतील ते सर्व तुम्हाला डायरेक्टली मिळून जाणार. ठीक आहे. आणि व्हिडिओला एक लाईकसुद्धा करा. जर तुमचा सपोर्ट असला तर ही सिरीज आपण कंटिन्यू करणार टिल एक्झामपर्यंत, मीन्स जेणेकरून राईट टू इन्फॉर्मेशन ॲक्टमध्ये जे 30 सेक्शन्स आहेत ते पूर्ण आपल्याला कव्हर करता येईल. ठीक आहे. तर चला स्टार्ट करूया. आपला सेक्शन 1 आहे जो आहे शॉर्ट टायटल, एक्सटेंड अँड कमेन्समेंट. तर याच्यामध्ये आपण 25 MCQज बघणार आहे. तर चला स्टार्ट करूया. बघा फर्स्ट क्वेश्चन काय आहे. व्हॉट इज द शॉर्ट टायटल ऑफ द धिस ॲक्ट. ठीक आहे. व्हॉट इज द शॉर्ट टायटल ऑफ धिस ॲक्ट मीन्स या कायद्याचे लघु शीर्षक काय आहे. तर बघा ऑप्शन आहे इन्फॉर्मेशन एक्सेस ॲक्ट 2005, फ्रीडम ऑफ इन्फॉर्मेशन ॲक्ट 2005, देन राईट टू इन्फॉर्मेशन ॲक्ट 2005 अँड पब्लिक इन्फॉर्मेशन ॲक्ट 2005. तर करेक्ट आन्सर आहे इथे थर्ड, राईट टू इन्फॉर्मेशन ॲक्ट 2005. ठीक आहे. आपण इथे मराठीमध्येच कन्व्हर्सेशन करत आहे, कारण की राईट टू इन्फॉर्मेशन ॲक्ट महाराष्ट्र स्टेट लेवल लँग्वेज आहे. त्याच्यामुळे जी एक्झाम आहे ती मराठी आणि इंग्लिशमध्ये होणार. तर त्याच्यामुळे आपण हे जे क्वेश्चन्स कन्व्हर्सेशन आहे हे इंग्लिश आणि मराठीमध्ये बघत आहे. ठीक आहे. नेक्स्ट सेकंड क्वेश्चन, वेन वॉज RTI ॲक्ट इनॅक्टेड. RTI कायदा केव्हा संमत झाला. तर बघा ऑप्शन आहे 26 जानेवारी 2005, देन 15 ऑगस्ट 2005, 15 जून 2005 अँड 12 ऑक्टोबर 2005. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड, 15 जून 2005ला हा ॲक्ट इनॅक्ट झाला. नेक्स्ट थर्ड, वेन डिड द रिमेनिंग प्रोव्हिजन ऑफ RTI ॲक्ट केम इन टू फोर्स. RTI कायद्याच्या उर्वरित तरतुदी कधी लागू झाल्या. तर बघा ऑप्शन आहे 15 जून 2005, 15 जुलै 2005, देन 12 ऑक्टोबर 2005 अँड 1 जानेवारी 2006. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड, 12 ऑक्टोबर 2005. नेक्स्ट फोर्थ, द RTI ॲक्ट एक्सटेंड्स टू. RTI कायदा कुठे लागू होतो. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट ओनली अर्बन एरियाज, सेकंड ओनली रूरल एरियाज, थर्ड होल ऑफ इंडिया अँड फोर्थ ओनली युनियन टेरिटरीज. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड, होल ऑफ इंडिया, संपूर्ण भारतात. नेक्स्ट फिफ्थ, व्हॉट इज द मेन ऑब्जेक्टिव्ह ऑफ द RTI. RTI कायद्याचा मुख्य उद्देश काय आहे. तर बघा ऑप्शन आहे टू रेस्ट्रिक्ट इन्फॉर्मेशन, सेकंड टू अलाव सेक्रेसी इन गव्हर्नमेंट, थर्ड टू प्रोव्हाइड राईट टू इन्फॉर्मेशन टू सिटीजन अँड फोर्थ टू प्रमोट प्रायव्हेट सेक्टर ओनली. तर करेक्ट आन्सर आहे इथे थर्ड, टू प्रोव्हाइड टू राईट इन्फॉर्मेशन टू सिटीजन, नागरिकांना माहितीचा अधिकार देणे. नेक्स्ट सिक्स, व्हॉट डज द RTI ॲक्ट प्रमोट इन पब्लिक ऑथॉरिटीज. RTI कायदा सार्वजनिक प्राधिकरणामध्ये काय प्रोत्साहन देतो. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट प्रॉफिट मेकिंग, सेकंड सेक्रेसी, थर्ड ट्रान्सपरन्सी अँड अकाउंटेबिलिटी अँड फोर्थ प्रायव्हेटायझेशन. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड, ट्रान्सपरन्सी अँड अकाउंटेबिलिटी, पारदर्शकता आणि जबाबदारी. नेक्स्ट सेवन्थ, विच डेमोक्रेटिक व्हॅल्यू इज स्ट्रेथन बाय RTI. RTI कोणत्या लोकशाही मूल्याला बळकट करतो. तर बघा ऑप्शन आहे डायरेक्टरशिप, सिक्रेसी, इन्फॉर्म सिटीजनरी अँड फोर्थ सेनरशिप. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड, इन्फॉर्म सिटीजनरी, माहितीपूर्ण नागरिकत्व. नेक्स्ट एट, व्हॉट डज RTI हेल्प टू रिड्यूस. RTI कोणती गोष्ट कमी करण्यात मदत करतो. तर बघा ऑप्शन आहे रेव्हेन्यू, करप्शन, एज्युकेशन, एम्प्लॉयमेंट. तर करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड, करप्शन मीन्स भ्रष्टाचार. ओके. नेक्स्ट नाइन, अंडर RTI इन्फॉर्मेशन. ठीक आहे. अंडर RTI इन्फॉर्मेशन मीन्स RTI अंतर्गत माहिती म्हणजे काय. तर बघा ऑप्शन आहे ओनली वर्बल इन्स्ट्रक्शन, सेकंड प्रिंटेड बुक्स ओनली, थर्ड एनी मटेरियल इन एनी फॉर्म अँड फोर्थ टेलिफोनिक कन्व्हर्सेशन. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड, एनी मटेरियल इन एनी फॉर्म, कोणत्याही स्वरूपातील माहितीसाठी. तसंच बघा KMDC राईट टू इन्फॉर्मेशन ॲक्ट इन्फॉर्मेशनची PDF अवेलेबल आहे इंग्लिशमध्ये आणि मराठीमध्ये सुद्धा अवेलेबल आहे, ज्याच्यामध्ये 500+ MCQज आहे, 31 सेक्शन्स आहे, थेरी प्लस MCQज दोन्ही पण आहे. तर ज्यांना पण या PDF हव्या असतील व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, इथनं मेसेज करून तुम्ही PDF परचेस करू शकता. त्याची प्राइस जी आहे ती आहे जस्ट 50 रुपीज. ठीक आहे.
नेक्स्ट क्वेश्चन आहे 10. द ITI ऍक्ट वॉज पास्ड बाय. ITI कायदा कोणी संमत केला? तर बघा ऑप्शन आहे सुप्रीम कोर्ट, सेकंड इलेक्शन कमिशन, थर्ड पार्लमेंट ऑफ इंडिया अँड फोर्थ प्रेसिडेंट ऑफ इंडिया. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड पार्लमेंट ऑफ इंडिया, भारताची संसद. नेक्स्ट 11. द ऍक्ट प्रोव्हाइड द कॉन्स्टिट्यूशन ऑफ. हा कायदा कोणाच्या स्थापनेची तरतूद करतो? तर बघा ऑप्शन आहे ह्युमन राईट कमिशन, इलेक्शन कमिशन, सेंट्रल अँड स्टेट इन्फॉर्मेशन कमिशन अँड लोकपाल. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड सेंट्रल अँड स्टेट इन्फॉर्मेशन कमिशन, केंद्रीय व राज्य माहिती आयोग. नेक्स्ट 12. इन्फॉर्मेशन डिस्क्लोजर मे बी रिस्ट्रिक्टेड फॉर. माहिती उघड करणे कोणत्या कारणास्तव प्रतिबंध केले जाऊ शकते? तर बघा ऑप्शन आहे पब्लिक एंटरटेनमेंट, सेकंड कॉन्फिडेन्शियलिटी ऑफ सेन्सिटिव्ह इन्फो, थर्ड ट्रॅव्हल नीड्स अँड फोर्थ टुरिझम प्रमोशन. करेक्ट आन्सर आहे सेकंड कॉन्फिडेन्शियलिटी ऑफ सेन्सिटिव्ह इन्फो, संवेदनशील माहितीची गोपनीयता. नेक्स्ट 13. व्हॉट टाईप ऑफ रिपब्लिक इन इंडिया ॲज पर प्रिमेबल ऑफ ऍक्ट. या कायद्यातील प्रस्तावनेनुसार भारत कोणता प्रजासत्ताक आहे? तर बघा ऑप्शन आहे सोशलिस्टिक रिपब्लिक, डेमोक्रेटिक रिपब्लिक, फेडरल रिपब्लिक अँड सेक्युलर रिपब्लिक. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड डेमोक्रेटिक रिपब्लिक, लोकशाही प्रजासत्ताक. नेक्स्ट 14. द ITI ऍक्ट हार्मोनायझेस. ITI कायदा कोणामध्ये समन्वय साधतो? तर बघा ऑप्शन आहे गव्हर्नमेंट सिक्रेसी अँड मीडिया, सेकंड प्रायव्हेट राईट्स अँड पब्लिक ड्युटीज, थर्ड कॉन्फ्लिक्टिंग पब्लिक इंटरेस्ट अँड फोर्थ रिलीजन अँड गव्हर्नन्स. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड कॉन्फ्लिक्टिंग पब्लिक इंटरेस्ट, परस्पर विरोधी सार्वजनिक हित. नेक्स्ट 15. सेक्शन 1 of 3 mentions some provision came into force immediately. Which are they? कलम 113 नुसार काही तरतुदी त्वरित लागू झाल्या, त्या कोणत्या? तर बघा ऑप्शन आहे सेक्शन 3 and 4 ओनली, सेकंड सेक्शन 12, 13, 15, 16, 24, 27, 28 and part of 4 and 5, all provision at once and only penalty provision. The correct answer is second section 12, 13, 15, 16, 24, 27, 28 and part of 4 and 5. Next 16. What is section of 1 of 2 about? कलम 1 of 2 मध्ये काय नमूद आहे? तर बघा ऑप्शन आहे डेट ऑफ एनॅक्टमेंट, सेकंड एरिया ऑफ अप्लिकेबिलिटी, थर्ड पेनल्टी पॉवर अँड फोर्थ डेफिनेशन्स. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड एरिया ऑफ अप्लिकेबिलिटी, कायदा लागू होण्याचं क्षेत्र. ओके. नेक्स्ट 17. हु रिसीव्ह द राईट अंडर द ITI ऍक्ट. ITI कायद्याअंतर्गत हक्क कोणाला मिळतो? तर बघा ऑप्शन आहे ओनली गव्हर्नमेंट एम्प्लॉई, सेकंड ऑल पब्लिक ऑफिसर, थर्ड ऑल सिटीजन ऑफ इंडिया अँड फोर्थ फॉरेनर रिसाइडिंग इन इंडिया. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड ऑल सिटीजन ऑफ इंडिया. नेक्स्ट 18. विच आर्टिकल ऑफ कॉन्स्टिट्यूशन इज लिंक टू ITI. ITI कोणत्या संविधानिक कलमाशी संबंधित आहे? तर बघा ऑप्शन आहे आर्टिकल 14, सेकंड आर्टिकल 19 1 of 1A, सेकंड थर्ड आर्टिकल 21 अँड आर्टिकल 32. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड आर्टिकल 19 of 1 of A. ठीक आहे. नेक्स्ट 19. द टर्म इन्फॉर्मेशन इन्क्लूड. माहिती या संधीमध्ये समाविष्ट आहे. तर बघा ऑप्शन आहे रेकॉर्ड, डॉक्युमेंट, ईमेल, सर्क्युलर एक्सेट्रा, सेकंड पर्सनल ओपिनियन ओनली, थर्ड वर्बल कम्युनिकेशन अँड फोर्थ ॲडव्हर्टाइजमेंट. तर करेक्ट आन्सर आहे फर्स्ट रेकॉर्ड, डॉक्युमेंट, ईमेल, सर्क्युलर एक्सेट्रा, नोंदी, दस्तावेज, ईमेल, परिपत्रके इत्यादी. ओके. नेक्स्ट 20. हु इनॅक्ट लॉ लाईक ITI इन इंडिया. ITI सारखे कायदे भारतात कोण संमत करत आहे? तर बघा ऑप्शन आहे हायकोर्ट, सेकंड स्टेट असेंब्लीज, थर्ड पार्लमेंट ऑफ इंडिया अँड फोर्थ पंचायत. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड पार्लमेंट ऑफ इंडिया, भारताची संसद. नेक्स्ट 21. विच बॉडी एन्फोर्स द ऍक्ट ॲट सेंटर. केंद्र सरकारमध्ये हा कायदा कोण अंमलात आणतो? तर बघा ऑप्शन आहे सुप्रीम कोर्ट, सेकंड सेंट्रल विजिलन्स कमिशन, थर्ड सेंट्रल इन्फॉर्मेशन कमिशन अँड फोर्थ इलेक्शन कमिशन. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड सेंट्रल इन्फॉर्मेशन कमिशन, केंद्रीय माहिती आयोग. नेक्स्ट 22. व्हॉट इज द फर्स्ट स्टेप फॉर अ सिटीजन अंडर ITI. ITI अंतर्गत नागरिकाने पहिला टप्पा काय घ्यावा? तर बघा ऑप्शन आहे फाईल अपील, सेकंड रिक्वेस्ट इन्फॉर्मेशन फ्रॉम पब्लिक इन्फॉर्मेशन ऑफिसर, थर्ड फाईल अप अँड
फोर्थ कॉन्टॅक्ट लोकसभा MP. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड रिक्वेस्ट इन्फॉर्मेशन फ्रॉम पब्लिक इन्फॉर्मेशन ऑफिसर. सार्वजनिक माहिती अधिकारीकडून माहिती मागणे. नेक्स्ट 23 द RTI ऍक्ट इज अप्लिकेबल टू. RTI कायदा कोणावर लागू होतो? तर बघा ऑप्शन आहे ओनली सेंट्रल गव्हर्नमेंट, सेकंड ओनली स्टेट गव्हर्नमेंट, थर्ड ऑल पब्लिक ऑथॉरिटीज अँड फोर्थ ओनली ज्युडिशियरी. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड ऑल पब्लिक ऑथॉरिटीज, सर्व सार्वजनिक प्राधिकरणांवर. ठीक आहे. नेक्स्ट 24 विच ऑथॉरिटी इज नॉट कवर्ड अंडर RTI. RTI अंतर्गत कोणते प्राधिकरण समाविष्ट नाही? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट इंटेलिजंट अँड सिक्युरिटी ऑर्गनायझेशन अंडर सेक्शन 24, सेकंड म्युनिसिपल कॉर्पोरेशन्स, थर्ड पब्लिक युनिव्हर्सिटीज अँड फोर्थ सेंट्रल मिनिस्ट्रीज. तर करेक्ट आन्सर आहे फर्स्ट इंटेलिजन्स अँड सिक्युरिटी ऑर्गनायझेशन अंडर सेक्शन 24. कलम 24 अंतर्गत गुप्तचर व सुरक्षा संस्था इज नॉट कवर्ड. नेक्स्ट 25 व्हॉट इज द नेचर ऑफ RTI ऍक्ट. RTI कायद्याचे स्वरूप काय आहे? तर बघा ऑप्शन आहे प्युनिटिव्ह, इनेबलिंग, ॲडवायझरी अँड ऑप्शनल. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड इनेबलिंग, मीन्स सक्षमीकरण करणार. ठीक आहे. तसंच बघा PDF अवेलेबल आहे KMDC कंबाईन इंग्लिश अँड मराठी, म्युनिसिपल कॉर्पोरेशन ऍक्ट सेपरेट इंग्लिशमध्ये सुद्धा अवेलेबल आहे आणि मराठीमध्ये सुद्धा अवेलेबल आहे. थेरी प्लस MCQs, अकाउंट्स पूर्ण PDF अवेलेबल आहे. JEE सिव्हिलसाठी शॉर्ट नोट्स प्लस MCQs अवेलेबल आहे, ज्याच्यात 7000 MCQ, 22 चॅप्टर, 270 टॉपिक्स कवर्ड आहेत आणि करंट अफेअर्स मंथली PDF अवेलेबल आहे. ज्यांना पण या PDF हव्या असतील व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, व्हॉट्सअपला मेसेज करून PDF तुम्ही परचेस करू शकता. ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला एक लाईक. तेव्हापर्यंत धन्यवाद.